मिरज पूर्व भागातील आरग येथील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ रविवारी सकाळी दिनांक 25 जानेवारी रोजी लक्ष्मीवाडी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात करण्यात आला। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दणदणीत प्रचार शुभारंभ पार पडला। महिला उमेदवारांनी देवीची ओटी भरली। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो असा दणदणीत घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या। उमेदवार प्राजक्ता प्रशांत चौगुले, दीपक दादासो कवाळे, विनाताई रावसाहेब पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन खासदार विशाल पाटील यांनी केले। यावेळी व्यासपीठावर खासदार विशाल पाटील, सिकंदर जमादार, अण्णासाहेब कोरे, तानाजी सातपुते, लिंगणूरचे आर पाटील, अरुण गतारे, बेडकचे संभाजीराजे पाटील, बापूसो बुरसे आदी प्रमुख मान्यवर होते। आरग ग्रामपंचायत समोरील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी बाबासो शिंदे, बी.आर. पाटील, विनोद बुरुड, धनाजी पाटील, शिंदेवाडीचे बी.टी. पाटील, संजय कागवाडे, गुरुपाद पाटील, सनी कोरे, डॉक्टर कुंडले, भास्कर पाटील, प्रवीण साळुंके, उत्तम पाटील, संदीप मगदूम यांसह हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। या ठिकाणी उमेदवारी देत असताना जिल्हा परिषदेला आपल्या मिरज तालुक्यातले काँग्रेस पक्षाचे उमेदवारांमध्ये मराठा समाजाचे उमेदवार आहेत, जैन समाजाचे उमेदवार आहेत, मुस्लिम समाजाचे उमेदवार आहेत, धनगर समाजाचे उमेदवार आहेत, लिंगायत समाजाचे उमेदवार आहेत, ढोर समाजाचे उमेदवार आहेत, चर्मकार समाजाचे उमेदवार आहेत, बौद्ध समाजाचे उमेदवार आहेत। सर्व समाजाच्या घटकाला आपण प्रतिनिधित्व देऊन ह्या मिनी मंत्रालय आपण जे म्हणतो जिल्हा परिषद, या ठिकाणी प्रत्येकाची जी आपल्याला ज्या ज्या लोकांची साथ आहे प्रत्येकाची एक अधिकारावानी त्या ठिकाणी जायचा अधिकार तो आपण त्यांना ह्यातनं प्राप्त करू। या सगळ्यांना निवडून देत असताना ही सगळे पुरोगामी विचाराची आहेत। नाव प्राजक्ता प्रशांत चौगुले। आज आम्ही आरगेच्या लक्ष्मीला वंदन करून आमच्या प्रचाराचा इथं शुभारंभ केलेला आहे आणि मला ठामपणे तुम्हाला सर्वांना सांगू वाटते की मी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार आहे आणि हे सांगताना मला खरोखरच फार अभिमान वाटत आहे। हा हात म्हणजे फक्त चिन्ह नाही तर हे हात म्हणजे जबाबदारीचा हमी आहे। हा हात म्हणजे तरुणांचा विश्वास आहे। हा हात म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वास आहे। हा हात म्हणजे महिलांचा सुरक्षिततेचं चिन्ह आहे। म्हणूनच आज तुम्ही सर्वांनी जे आम्हाला आशीर्वाद साथ दिला ते अशीच आमच्या सोबत असू देत आणि तुमच्या सर्वांच्या साथीनं आणि आशीर्वादानं ह्या हात चिन्हाला प्रचंड उत्साहात प्रतिसाद मिळू दे अशी मी सर्वांना विनंती करते आणि माझे 4 शब्द थांबवते। धन्यवाद। जय काँग्रेस, जय लोकशाही, जय संविधान। धन्यवाद।